माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तेलिखुंटा येथील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। अहिल्यानगर शहरात विकासाची नियोजनबद्ध कामे सुरू असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे बारकाईने लक्ष आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात रस्ता काँक्रीटीकरण करण्याची कामे देखील सुरू आहेत। जमिनी अंतर्गतील विकासाची कामे आधी मार्गी लागणे गरजेचे आहे। त्यामुळे पुन्हा पुन्हा रस्त्यांची कामे करण्याची वेळ आपल्यावर येत नाही। नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य क्रमाने सोडविण्याचे काम भाजपचे नगरसेवक करत असतात। माजी महापौर मालनताई ढोणे व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी नागरिकांचा विकास कामातून विश्वास संपादन केलाय। भाजपच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी आणला जाईल असे प्रतिपादन शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तेलिखुंट परिसरातील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी महापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, यशवंत ढोणे, संजय ढोणे, अजय ढोणे, दिलीप लुकंड, दिलीप धारुरकर, लोहन धर्माधिकारी, अभय गुगळे, निखिल नहार, प्रताप परदेशी, प्रशांत मुथा, अनिल भोर, निलेश दारुलकर, प्रवीण ढोणे, ऋषिकेश ढोणे, विनोद गांधी, पियुष लुंकड, दीपक धैरेकर, अविनाश घोलप, अंकिता चिंतामणी, अक्षय आदमाने, सनी आदमाने, शुभमराव, सागर लोखंडे, विशाल कांबळे, अभिजित ढोणे, अमोल ढोणे, शशांक ढोणे आदी उपस्थित होते। माजी महापौर मालनताई ढोणे म्हणाले की टेलिफोन परिसरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। नागरिकांना नगरपालिका असतानाची दगडी गटार असून ती अक्षरशः बुजून गेली आहे। त्यामुळे या परिसरामध्ये सातत्याने पाऊस पडल्यानंतर ड्रेनेजचे पाणी परिसरामध्ये वाहत सतत त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली जात होती। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत तेलिखुंट परिसरातील 90 व्यासाची बंद पाईप गटारीचे काम सुरू झाले आहे। हे काम माझ्या प्रभागात येत नसले तरी नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे। भाजपचे नूतन शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। माजी नगरसेवक धनंजय जाधव म्हणाले की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत। प्रभागातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तेलिखुंट परिसरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोडवला आहे। या कामासाठी माजी महापौर मालनताई ढोणे यांनी पाठपुरावा केला असून या कामाला सुरुवात देखील झाली आहे। पावसाळा आला की या परिसरातील व्यापारी त्रस्त होत होती। आता अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले। आमच्या 9 नंबरच्या वार्डचं हे पाईप टाकायचं जे काम खूप दिवसापासूनच रखडलं होतं। सगळं पाणी हे सुजय दादांच्या निधीतून हे काम होत आहे। हे खूप दिवसापासून रखडलेलं होतं। हे संपूर्ण सगळं पाणी खाली चितळ रोडवर जात होतं। लहान मुलांना येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा खूप त्रास होत होता। मग सुजय दादांनी लक्ष घालून त्यांचा निधी देऊन हे आमचं काम पूर्ण केलं। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि हे सगळ्या नागरिकांनी सहकार्य केले। प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज जो शुभारंभ झाला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातनं आणि अभिनंदन मी धनुभाऊ जाधव आणि संजूभाऊ ढोणेंचं करतो की ज्यांनी सातत्याने पाठपुरावा करून या सगळ्या जो पेठेचा परिसर आहे, चितळ रोडचा परिसर आहे, या भागातली जी वर्षोनवर्षाची समस्या होती ती समस्या दूर करण्यासाठी इथं जी भूमिगत गटार योजनेचं काम सुरू केलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून या सगळ्या भागातल्या आरोग्याचे प्रश्न असतील त्याचंही आपल्याला मोठ्या प्रमाणात निराकरण करता येणार आहे। आणि ही अनेक दिवसाची इथल्या नागरिक आहे की साधारणतः जाधव कुटुंबियाचं, ढोणे परिवाराचं या सगळ्या प्रभागात फार मोठं योगदान आहे आणि नेहमी इथं शहरातला एक चांगला प्रभाग म्हणून या प्रभाग क्रमांक 9ची ओळख आहे। आणि अशा परिसरात काही जी कामं केली जात आहेत ही कामं करत असताना या कामांची एक दूरदृष्टी ठेवून काम केले जातात। मी आत्ता आल्यानंतर ज्यावेळेस पाहिलं तर आपण जी पाईपलाईन करतोय संजय भाऊ, भविष्यात मला नाही वाटत की पुढचे 20 वर्ष कुठली अडचण येईल म्हणून। आणि हे एक मोठं काम आहे की आपण वर्ष पाहतो माननीय शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आज सगळे रस्ते सिमेंट काँक्रीट या गटार योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळात तो सिमेंटचा रस्ता उकरण्याची गरज पडणार नाही असं एक चांगलं काम आपल्या दोघांच्या माध्यमातून धनंजय जाधव असतील, संजूभाऊ असतील आणि
उपमहापौर पदाच्या काळात वहिनींनी जे काम केलं आणि त्या कामाचा या सगळ्या भागात आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस हा एक प्रभाग जो आहे तो प्रभाग एक चांगला प्रभाग या शहरातला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. वर्षानुवर्ष ही मंडळी जो त्रास सहन करत होती ड्रेनेजच्या बाबतीतला तो या सगळ्या कामाच्या माध्यमातून दूर होणार आहे. आणि नेहमीच पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, त्याचबरोबर खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, निखिल भाऊ वारे असतील, आमचे अशोकराव गायकवाड साहेब असतील आणि या सगळ्या प्रभागातल्या मंडळींच्या ज्या ज्या मागण्या असतील, धनुभाऊंनी जशी विनंती केली तिथून पुढच्या काळातही ह्या प्रभागात जी जी कामं आपल्याला करायची असतील त्या या ज्या महानगरपालिका निवडणुका यायच्या त्याच्या अगोदरच आपण त्या सगळ्या कामांसाठी निधी आणू, त्या कामांची तरतूद करू. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळात या प्रभागात कुठलाच रस्ता काँक्रिटीकरणापासून वंचित राहिला असं आपल्याला दिसणार नाही आहे. आणि एक चांगला प्रभाग या शहरातला एक आदर्श प्रभाग करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत. या सगळ्या कामाबद्दल संजू भाऊ असतील, धनंजय जाधव असतील, या दोघांचे मी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने धन्यवाद मानतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.